नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। गेली 2-3 दिवसांपासून आपण वैष्णवी हगवणे यांच्या संदर्भात एका वेगळ्याच व्यक्तीची चर्चा करतोय, जी हगवणे कुटुंबियांच्या अत्यंत जवळची आहे। उदाहरणार्थ शशांक, सुशील आणि करिश्मा या तिघांचे मामा राजेंद्र हगवणेंचे मेहुणे आणि लता हगवणे यांचे भाऊ अर्थात जालिंदर सुपेकर। आता मामा म्हटलं की मामी आलीच, कारण ज्या दिवसापासून वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण आणि त्याची चर्चा सुरू झाली तेव्हापासून या मामाचं नाव सतत कुठल्या ना कुठल्या तरी मुद्द्यावरून चर्चेतच राहिलं। अगदी सुरुवातीपासून जेव्हा मयुरी हगवणे म्हणजे राजेंद्र हगवणे यांची मोठी सून हिनं दिलेल्या तक्रारीमध्ये एका बड्या पोलीस अधिकाऱ्याचा अप्रत्यक्ष उल्लेख केला होता आणि त्यांचं नाव घेऊन सासू, नणंद, दीर आणि सासरा मला धमकी द्यायचे असं त्यांनी म्हटलं होतं। नंतर हळूहळू हे नाव देखील पुढे यायला लागलं की कुणाच्या नावानं धमकी देत आहेत। नंतर कळालं की सासूचा भाऊ जालिंदर सुपेकर, राजेंद्र हगवणेंचे भाऊ मेहुणे जालिंदर सुपेकर, शशांक, सुशील आणि करिश्मा यांचे मामा जालिंदर सुपेकर। आणि मग मात्र जालिंदर सुपेकरांची चर्चा जशी हगवणे कुटुंबाशी निगडीत होती तशीच चर्चा कसपटे कुटुंबियांकडून व्हायला लागली। आणि परवा आनंद कसपटे म्हणजे वैष्णवीच्या वडिलांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये तर त्यांनी स्पष्टच सांगितलं की शशांक हगवणे यानं आम्हाला दरवेळी या मामाच्या नावानं धमकी दिलेली आहे। सासू म्हणायची आमचा बाप वर बसलाय, शशांक हगवणे म्हणायचा माझा मामा बडा पोलीस अधिकारी आहे। आणि मग कसपटेंनी स्पष्ट केलं की शशांकच्या जन्मतारखेच्या बायोडाटामध्ये जे खाली नाव आहे मामा म्हणून ते सुपेकरांचं आहे। आता सुपेकरांचं जेव्हा नाव चर्चेत यायला लागलं त्यावर मग मात्र अंजली दमानिया असतील किंवा आणखी बाकीच्या सगळ्यांनी त्यांच्या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली। ही गोष्ट गेली उपमुख्यमंत्री अजितदादांच्या कानावर। अजितदादांनी थेट सुपेकरांना खडसावलं आणि म्हटलं, जर वैष्णवी हगवणे या प्रकरणाशी तुमचा काहीही काडीचा जरी संबंध असेल, तुमचं काही कनेक्शन असेल, तर मात्र तुमची हायगाई केली जाणार नाही, तुमच्यावर कारवाई होईल। त्यावर सुपेकरांनी उत्तर दिलं होतं की माझा काही जवळचा संबंध नाही, दूरचे नातेवाईक आहेत, या प्रकरणाशी माझा काही संबंध नाहीये, मलाही 2 मुली आहेत वगैरे असं त्यांनी म्हटलं। काही दिवसांनी सुपेकरांचं नाव आणखी चर्चेत यायला लागलं। मग मात्र गृह खात्यानं सुपेकरांच्या कडे असलेला अतिरिक्त कार्यभारच काढून घेतला। म्हणजे ते पूर्वी होते कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक आणि त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार होता कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा। त्यामध्ये 3 कारागृह मोडतात, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर। गृह खात्यानं हा अतिरिक्त कार्यभार काढून घेतला। आता हे होत नाही तोपर्यंत काल परवा शशांक आणि सुशील या त्यांच्या 2 भाच्यांनी बनावट घरचे पत्ते सादर करून शस्त्र परवाने मिळवल्याची बातमी धडकली आणि त्यांच्या शस्त्र परवान्यावर सही केली होती ती यांच्या मामानं म्हणजे जालिंदर सुपेकर यांनी। त्यामुळे जालिंदर सुपेकर हे नाव तर आणखी चर्चेत आलं। आणि मग मात्र कालच शासनानं त्यांची पदावनती केली, म्हणजे डिमोशन केलं। म्हणजे त्यांच्याकडे जे पद होतं कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक, या पदावरून त्यांची उचलबांगडी केली ती थेट महासमादेशक होमगार्ड या पदावर। आता एवढं सगळं घडल्यानंतर कुठेतरी फुलस्टॉप होईल जालिंदर सुपेकर या आडनावावर, पण तसं काही घडलं नाही। कारण मामांचा जो काही
कारनामा आतापर्यंत आपल्या समोर आला म्हणजे कुठला? बनावट जी कागदपत्र सादर केली शस्त्र परवान्यासाठी भाच्यांनी, त्याची शहानिशा न करता, खातरजमा न करता त्याच्यावर या मामानं सही केली आणि त्यांना शस्त्र परवाने मिळाले. आणि आता तर मामा आला की मामी आलीच. आता सुपेकरांच्या पत्नीचं यामध्ये नाव आलंय. आता काय घडलं नेमकं? तर हा सगळा प्रकार रुखवतावरून आहे. आता रुखवत म्हणजे काय हे पहिल्यांदा माहित असलं पाहिजे. रुखवत म्हणजे माहेरची आठवण, माहेरचा ठेवा. जेव्हा एखादी नववधू आपलं माहेर सोडून सासरी जाते, म्हणजे एक घर सोडून दुसऱ्या घरी जाते, तेव्हा तिच्यासोबत माहेरची माणसं एक माहेरची आठवण म्हणून काही खास वस्तूंचा समूह पाठवतात. आता प्रत्येक जणाची रीती वेगळी आहे. जो तो त्याच्या ऐपतीनुसार, कुवतीनुसार आपल्या मुलीसोबत हा रुखवत पाठवत असतो. रुखवत या शब्दाचाच अर्थ असा आहे, तो शब्द तयार झालाय रुखसत आणि वतन बनलाय रुखवत. म्हणजेच काय? रुखसत म्हणजे विदाई, म्हणजे पाठवणी, आणि वतन म्हणजे आपला प्रांतानी घर, म्हणजे आपलं घर सोडून किंवा प्रांत सोडून दुसऱ्या घरात किंवा दुसऱ्या प्रांतात नववधूची विदाई करताना, पाठवणी करताना तिच्यासोबत दिला गेलेला ठेवा म्हणजेच रुखसत, म्हणजेच रुखवत. आता हा जो रुखवत आहे, हा रुखवत खरं तर माहेरच्या माणसांनी आपल्या मुलीसोबत पाठवायचा असतो. माहेरची माणसं तयार करून देतात, मग वस्तू, कपडे, दागदागिने किंवा मिठाई वगैरे काय असेल ते. पण इथं या प्रकरणात झालं वेगळंच. या प्रकरणात घडलं काय? तर तुम्ही रुखवत काय बनवायचं आहे हे तुम्ही ठरवू नका, आणि कुणाकडनं तयार करून घ्यायचं आहे हेही ठरवू नका. तुम्ही जो रुखवत तयार करणार आहात तो अमुक तमुक व्यक्तीकडून तयार करून घ्या, असं हगवणे कुटुंबाकडून कसपटे कुटुंबाला सांगण्यात आलं. आता ही अमुक तमुक व्यक्ती कोण? तर ही अमुक तमुक व्यक्ती म्हणजे मामी, शशांक, सुशील आणि करिश्मा यांची मामी, म्हणजे जालिंदर सुपेकर यांची पत्नी. त्यांचं नाव आहे पूनम जालिंदर सुपेकर. म्हणजेच यांनी काय केलं तर कसपटे कुटुंबाला असं सांगितलं की तुम्ही रुखवत जो काही तयार करायचा तो तुम्ही तयार करू नका, तो रुखवत पूनम जालिंदर सुपेकर या आमच्या मामींकडून तयार करून घ्या, असं कसपटे कुटुंबाला सांगितलं गेलं. आता या कसपटे कुटुंबाला जरी हे सांगितलं असलं तरी रुखवतासाठी किती पैसे मोजायचे असतात, किती रुपये घेतले, या सगळ्याच प्रश्नांवर मी लाईव्ह करणार आहे, ज्याचं नावच आहे मामा म्हटल्यावर मामी आलीच. वैष्णवीच्या लग्नाचा रुखवत सुपेकर मामींनी तयार केला. रुखवतासाठी मोजले 1.5 लाख. बघा, म्हणजे या लग्नासाठी एकतर कसपटे कुटुंबियानं कोट्यवधी रुपयांचा खर्च केला. दागदागिने, जेवणावळी हे वेगळं. आता त्याच्यासोबत रुखवतासाठी सुद्धा खर्च केलाय, तोही लाखोंच्या घरात, म्हणजे 1.5 लाख रुपये. आता हे 1.5 लाख रुपये त्यांना कुणाला द्यावे लागले? अर्थातच सुपेकर मामींना, जालिंदर सुपेकर यांच्या पत्नी. कारण सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे या दोघींनी राजेंद्र हगवणे म्हणजे या दोघींनी कसपटे कुटुंबियांना सांगितलं होतं की तुम्ही जो काही रुखवत तयार करणार आहात तो रुखवत तुम्ही तयार करू नका, आमच्या मामी तो अतिशय सुंदर करून देतील, सुंदर तयार करून देतील. जणू काही त्यांना एक्सपिरियन्स आहे का, म्हणजे याच्या आधी अनेक लग्नांमध्ये रुखवत तयार करण्याचा, का त्यांचा एक पार्ट टाइम बिझनेस आहे किंवा चला रुखवत तयार करणे आणि त्यातनं काहीतरी अर्निंग सोर्स वगैरे असं काही. म्हणजे मुळात पती तर IPS अधिकारी, त्यामुळे आता काय करणार. आता यावेळी या रुखवतासाठी प्रोफेशनली पैसे घेतले गेलेले आहेत, आणि ते किती? तब्बल 1.5 लाख रुपये. जेव्हा सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे या दोघींनी या कसपटे कुटुंबावर गळ घातली की आमच्या मामींकडून हा रुखवत तयार करून घ्या, तेव्हा कसपटे कुटुंबाचा देखील नाईलाज झाला.
आणि त्यांनी जालिंदर सुपेकरांच्या पत्नीला म्हणजेच पूनम जालिंदर सुपेकरांना म्हणजेच होणाऱ्या नवऱ्याच्या मामीला ही ऑर्डर दिली, रुखवताची ऑर्डर दिली. आता रुखवत तयार करण्यासाठी हगवणे कुटुंबानं वैष्णवीच्या माहेरच्यांकडून 1.5 लाख रुपये वसूल केले. आता ही गोष्ट कशी कळाली तर स्वतः कसपटेंनी ही माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना कळवली. मग अंजली दमानियांनी ही सगळी माहिती एक्स वर एका पोस्ट मधून शेअर केली आणि म्हटलं, हा घ्या सर्वात मोठा पुरावा. आता अंजली दमानियांनी तर या संदर्भातलं बँक स्टेटमेंट जारी केलं. म्हणजे कसपटे कुटुंबियानं पूनम जालिंदर सुपेकर यांच्या खात्यावर 1 लाख रुपयाचा चेक जमा केला आणि 50,000 रुपये रोख स्वरूपात दिले. तुम्ही स्क्रीनवर माझ्या म्हणजे तुमच्या उजव्या बाजूला पाहत असाल त्या स्क्रीनवर एका विंडोमध्ये तुम्हाला अंजली दमानिया यांचं एक्स वर शेअर केलेली पोस्ट दिसत असेल आणि शिवाय एक ब्रॅकेट आहे, त्या ब्रॅकेटमध्ये मी हायलाइट पण केलेला आहे, त्यात तुम्हाला कुणी कुणाला किती पैसे दिले हे पण दिसेल. त्या ठिकाणी तो आकडा देखील आहे 1 लाख रुपयाचा आणि कुणाच्या नावावर आहे, पूनम जालिंदर सुपेकर. आता हे एवढं सगळं पेमेंट कसपटेंनी पूनम जालिंदर सुपेकर यांना दिलं. आता प्रश्न हा उरतो, एकतर सुपेकरांनी सुरुवातीलाच म्हटलं होतं की हगवणे कुटुंब माझे दूरचे नातेवाईक, त्यांचा तसा माझा काही जवळचा संबंध नाहीये. मग दूरचे नातेवाईक आहेत तर मग अशा दूरच्या नातेवाईकांना कुणी पैसे द्यायला सांगतं का, असा सवाल अंजली दमानिया यांनी विचारलेला आहे. कारण एकतर सुपेकर जालिंदर सुपेकर यांनी भाच्यांना कशी मदत केली त्यांना शस्त्र परवाने मिळवून देण्यासाठी, ज्याच्यावर मी काल लाईव्हच केलं होतं. भाच्यांच्या कमरेला ज्या काय बंदुका दिसतायत त्या सुपेकर मामांची कृपा आहे. आणि आता जो वैष्णवीच्या लग्नात जो काही रुखवत आपल्याला दिसला तो तयार केलाय सासरच्या माणसाने, द्यायचा असतो माहेरच्या माणसांकडून, तयार केलाय सासरच्या माणसाने. म्हणजे आमच्याकडूनच रुखवत पण तयार करून घ्यायचा. त्यांनी मागितलं, यांनी दिलं, ते सांगत गेले, हे करत गेले. किमान रुखवत तरी आम्ही आमच्या पद्धतीनं तयार करू असं कसपटेंनी म्हणायला हवं होतं, पण कदाचित त्यांची काय मजबुरी असेल मला माहित नाही. आणि ही माहेरचा ठेवा म्हणून जी संस्कृती असते ती देखील सासरच्यांनीच, त्यात काय काय पाहिजे, त्यासाठी किती रुपये मोजले पाहिजेत हे देखील कसपटेंना सासरच्या लोकांनीच सांगितलं आणि त्यांनीच ठरवलं. आणि अशा प्रकारे पूनम जालिंदर सुपेकर म्हणजे या सुपेकर मामींनी वैष्णवीच्या लग्नाचा रुखवत तयार केला आणि त्यासाठी 1.5 लाख रुपये मोजले. आता एकतर वैष्णवी हगवणे प्रकरण सुपेकरांची काही पाठ सोडेल असं झालेलं आहे, ते काही पाठ सोडेल असं दिसत नाही. दूरचे नातेवाईक म्हटले आणि मग इथपर्यंत हे जवळचे निघाले की अगदी त्यांच्या पत्नीला रुखवत तयार करण्या इतपत ऑर्डर मिळाली. म्हणजे जवळचेच असले पाहिजेत ना, दूरचे कसे काय असतील. दूरचं म्हटलं तर अगदी प्रोफेशनलिझम झालं ते. मग हे जवळचे असून सुद्धा इथं यांनी प्रोफेशनलिझम पाळलेला आहे, व्यावसायिक दृष्टिकोन पाळलेला आहे. उलट असू दे बाबा, आमच्या मामी आहेत त्या चांगल्या पद्धतीने तयार करतील, काय थोडेफार काय पैसे असतील तर द्या त्यांचं, काय तुम्ही नाहीतरी दुसरी कोणाकडनं तयार करणार असेल तर यांच्याकडनं तयार करून घ्यावे वगैरे, पण ठीक आहे. त्यासाठी 1.5 लाख रुपये मागितले आणि कसपटेंनी दिले सुद्धा. हा तर एक प्रश्नच आहे. आधीच एकतर इतका खर्च लग्नामध्ये करायचा आहे, तुम्हाला माहितीये फॉर्च्युनर द्यायची आहे, 51 तोळे सोनं द्यायची आहे, चांदीची 7.5 किलोची भांडी द्यायची आहेत, आणखी त्यासोबत घड्याळ द्यायचे 1,20,000चं, बरंच काय काय वस्तू द्यायच्यात. त्यात रुखवत तरी किमान आपल्या घरचा असावा, तो सुद्धा यांनी त्यांच्याकडून न करून घेता आपल्याच व्यक्तीकडून, आपल्याच जवळच्या व्यक्तीकडून करून घेतला आणि त्याचा फायदा पण करून दिला. म्हणजे एकतर रुखवत केला सुपेकर मामींकडून आणि त्याचे पैसे देखील त्यांना कोणाकडून मिळवून दिले, हगवणे कुटुंबाकडून. म्हणजे हगवणे कुटुंबाकडून 1.5 लाख रुपये वसूल केले सुपेकर मामींसाठी त्यांनी तयार केलेल्या रुखवतासाठी.
मुळातच हगवणे कुटुंबानं तुम्ही रुखवत तयार करून द्या असं म्हटलंच नव्हतं, कारण की कोणीच असं म्हणत नाही. कारण की जेव्हा नववधूची पाठवणी केली जाते तिच्या सासरी, त्यावेळी माहेरचा ठेवा, माहेरची आठवण म्हणून हा रुखवत माहेरचीच माणसं देत असतात, तीच तयार करत असतात. पण इथं देखील तो चान्स देखील हगवणे कुटुंबाचा यांनी हिरावून घेतला. आता एवढं सगळं घडल्यानंतर सुपेकर मामांची एंट्री, त्यासोबत मामींची पण एंट्री या प्रकरणात झाली. आता प्रश्न हा पडलेला आहे की सुपेकर खूप दूरचे नातेवाईक आहेत का खूप दूर असलेले जवळचे नातेवाईक आहेत, याचं त्यांनी क्लिअर करावं. कदाचित उद्या आणखी काही वेगवेगळे फोटो येतील लग्नात उपस्थित असलेल्याचे, तेही येईल पुढे. म्हणजे प्रश्न हा आहे की एकंदरीतच सुपेकर ज्या पदावर होते त्या पदाशी निगडीत असलेला कार्यभार काढून घेतला. आता हे भाच्यांचं बनावट कागदपत्रांच्या आधारे आलेलं शस्त्र परवान्याचं प्रकरण, ते आल्यानंतर तर त्यांचं डिमोशन झालं. आता आणखी काय करणार? आता मामा राहिला बाजूलाच, मामीनी काय केलंय ते देखील समोर आलं. म्हणजे सुपेकरांच्या पत्नीनं आपला साईड बिझनेस होता का हे देखील क्लिअर करावं. एकतर तुम्ही तुमच्याच नातेवाईकांकडून तुमच्याच भाच्याच्या लग्नात तुम्ही पैसे कसे काय घेताय? मुळात तुम्हाला हे कॉन्ट्रॅक्ट मिळवून देण्याचा प्रयत्न केला गेला का हगवणे कुटुंबाकडून? थोडक्यात हे प्रोफेशनलिझम जपलं गेलेलं आहे. आणि हगवणे कुटुंबानं देखील 1.5 लाख का, बरं हा 1 लाखाचा चेक आहे आणि हे 50,000. यावेळी कसपटेंनी एवढंही सांगितलेलं आहे की जे काही 1 लाख रुपये किंवा जी अमाऊंट पूनम जालिंदर सुपेकर यांच्या खात्यात ट्रान्सफर झालेली आहे ती वैष्णवीच्या आईच्या अकाउंटवरून झालेली आहे, स्वाती कसपटे यांच्या अकाउंटवरून झाल्याचं स्पष्ट झालंय. म्हणजे हे प्रकरण दिसतंय तेवढं सोपं नाहीये. या प्रकरणात किंवा या लग्नात सगळा पूर्ण फोकस हगवणे कुटुंबाकडून या कसपटे कुटुंबाला पूर्ण साईड लाईन करण्याचा प्रयत्न केला गेलाय. म्हणजे कसं त्यांच्याकडनं काढून घेता येईल. द्या गाडी, द्या सोनं, द्या चांदी, द्या मोबाईल, द्या घड्याळ, द्या काय आणखी, द्या आणखी, असं करून 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 हगवणे कुटुंबानं कसपटे कुटुंबाला अक्षरशः मोकळं केलं. ते मागत बसले आणि हे देत बसले. अहो रुखवतासारखी गोष्ट तरी किमान यांनी स्वतःच्या हातात ठेवायची होती, जी माहेरची आठवण असते, जो माहेरचा ठेवा असतो, जो अहो तुम्ही अगदी थोडीफार मिठाई 2-4 वस्तू जरी दिल्यात ना तरी तो माहेरचा ठेवा असतो, जो स्वतः आपण आपल्या मुलीसोबत देत असतो. ती संधी देखील तुम्ही गमावली. आणि त्यांनी जी बळजबरी केली त्या सासूनं आणि नंदेनं, त्या बळजबरीला तुम्ही भुललात. आणि जेव्हा रुखवत तयार झाला तेव्हा मागितले किती? 1.5 लाख. म्हणजे त्यांनी जणू काही त्यांच्याच मामीला रुखवताचं कॉन्ट्रॅक्ट मिळवून दिलं आणि तुम्ही देखील त्या कॉन्ट्रॅक्टानुसार पैसे देऊन पण टाकले. म्हणजे कसपटे कुटुंबानं पहिल्यांदा हे क्लिअर करावं की मुळात त्यांनी मागायचं आणि तुम्ही द्यायचं हे अगदी लग्न आणि लग्नाच्या आधीपासूनच सुरू होतं. 20 तारखेला पैसे ट्रान्सफर केल्याचं दिसतंय. 20 एप्रिल 2023, 28 एप्रिल 2023 ला तर लग्न झालं. याचाच अर्थ लग्नाच्या आधीच तुमच्याकडून किती पैसे घेतले ते दिसतंय ना. मग त्याच वेळी तुमच्या तरी किमान हे लक्ष द्यायला पाहिजे होतं की आतापासूनच सासू आणि नंदेनं आमच्याकडनं काय काय मागायला सुरुवात केली आहे. भविष्यात पुढे अडचणी निर्माण होऊ शकतात, आपल्या मुलीला त्रास होऊ शकतो. रुखवत सुद्धा यांनीच करायचं असं जर ते म्हणत असतील तर मग अवघड आहे. मग आता मला हा प्रश्न पडलाय की एवढ्या सगळ्या प्रकरणात सुपेकर मामींनी भाच्याच्या लग्नात, भाच्याचं लग्न आहे म्हणून आल्या होत्या का रुखवत तयार करणाऱ्या प्रोफेशनल ज्या काही व्यावसायिक आहेत त्या म्हणून आल्या होत्या? नेमकं ते भाच्याला लग्नात भाच्यासाठी आले होते का रुखवत तयार केलाय हे व्यावसायिक दृष्ट्या दाखवायला आले होते का त्यांचा तो साईड बिझनेस आहे?
नेमकं काय या प्रकरणात खरं म्हणजे प्रकाश टाकायला हवा, कारण की हे प्रकरण इतकं वाढत चाललंय, काही ना काहीतरी वेगवेगळ्या मागण्या येतच आहेत. तिकडे वकील म्हणतोय 5 कोटींच्या गाड्या, इकडे कसपटे म्हणतात त्यांच्याकडे तर एकच गाडी आहे, दुसरी गाडी आम्ही दिली. एकीकडे म्हणायचे 100 कोटींचे मालक आणि दुसरीकडे आपल्याच सुनांच्या माणसांकडून, त्यांच्या माहेरच्यांकडून पैसे मागायचे. 2 कोटी रुपये मागितले जमीन खरेदीसाठी. एक व्यवहार करायचा होता हगवण्यांना, ते नाही देऊ शकले कसपटे. कदाचित कसपट्यांना जाणीव झाली असावी की आता खूप मागितले यांनी, आता नको द्यायला. पण तोपर्यंत पुलावरून पाणी गेलं होतं. कारण की तोपर्यंत वैष्णवीचा मानसिक शारीरिक छळ यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात केला होता. आणि जेव्हा तुम्ही पहिल्यांदा कुठल्या तरी गोष्टीला नकार दिला, कारण की तुम्ही प्रत्येक वेळी त्यांनी मागितलं की दिलंय, स्वतःहूनच कसपटेंनी म्हटलंय ना, दर 2-2.5 महिन्यांनी वैष्णवी घरी यायची, पप्पा पैसे, पप्पा पैसे, पप्पा पैसे. मग मी आपला माझा खिसा रिकामा करायचो, 5-50 काय 1 लाख असतील ते आपलं देऊन टाकायचो. मग कधी चांदीच्या वस्तू, कधी अधिक मासाला काहीतरी दे, कधी श्रावण महिन्यात काहीतरी दे. म्हणजे मला हे म्हणायचंय की हे जे सगळं चाललेलं आहे, हा जो यांचा तोरा होता, हा तोरा यांनी का सहन केला? MG हेक्टर गाडी बुक केल्यानंतर देखील ती जर गाडी दिली तर मी तिथल्या तिथं सोडून देईन किंवा त्याला पेटवून देईन, अशी भाषा होणाऱ्या जावई करतोय. इथंच समजायला पाहिजे होतं आपल्याला की अरे हा जावई आहे का काय आहे, हा पुढे आपल्याला धुवून खाईल. आणि जर आपण आपल्या पोरीला या वस्तू पुरवल्या नाहीत किंवा यांच्या मागण्या पूर्ण करू शकलो नाही तर आपल्या पोरीला त्रास होईल. हे कसपटेंच्या का लक्षात आलं नाही? कायम त्यांनी मागायचं आणि कायम तुम्ही द्यायचं. प्रत्येक वेळी तुम्ही प्रत्येक गोष्ट त्यांना दिली. परवाच तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये खुलासा केलात, वैष्णवी माहेरी असताना हा तिकडे वाकडला आला, क्रोमाच्या शोरूम मध्ये गेला, वैष्णवीला बोलवून घेतलं, तिथं म्हटला पप्पांकडून, तुझ्या पप्पांकडून तू मला मोबाईल घेऊन दे. मग वैष्णवीनं फोन केला तुम्हाला, मग तुम्ही त्यांना वैष्णवीशी काय बोलणं झालं असेल ते त्यानुसार 1.5 लाखाचा मोबाईल घेऊन दिलात. त्याच्या अजून EMI चे हप्ते भरताय तुम्ही, असं तुम्हीच स्वतःहून सांगितलं. याचाच अर्थ ही गोष्ट लग्नानंतरची आहे ना. म्हणजे लग्नाच्या आधीच्या मागण्या वेगळ्या, लग्नातल्या वेगळ्या, लग्नानंतरच्या वेगळ्या. तुम्ही प्रत्येक वेळी पूर्वत आलात ते मागत गेले. अरे काय म्हणजे समजेनाच. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एके दिवशी देणाऱ्याचे हात घ्यावे, असं आपण लहानपणापासून ऐकत आलोय. इथं उलटच, इथं देतोय तर दे, देतोय तर दे, पण घेणारा कधीच त्याला काही देत नाहीये. तुम्ही मागितलं ते दिलं. त्यांनी तुमच्या पोरीला सुख दिलं का? त्यांनी तुमच्या मुलीला मानसिक शांतता दिली का? त्यांनी तुमच्या मुलीला आनंद दिला का? तुम्ही देखील तुमच्या मुलीला त्यांनी काय दिलं हे मागायला पाहिजे होतं ना. हे द्या ते द्या, त्याच्या मागण्या तुम्ही केल्याच नाहीत. तिचा बिचारीचा विचारच केला नाही कोणी. ते मागतायत, तुम्ही देताय, आणि मध्ये बरोबर तिच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुमच्यावर गोळ्या झाडत बसले. हे तिला त्रास नको, तिचा खांदा दुखू नये म्हणून तुम्ही देत बसलात त्यांना. यामध्ये मधल्यामध्ये मरण झालं तिचं, आणि खरंच मरण झालं तिचं. शेवटी मरणच आलं तिला. सासरच्यांनी मागायचं, तिला भीती, नाही दिलं की माझा छळतील, छळ करतील, सोडून देतील, मारतील. आणि इकडं तुम्हाला जेव्हा ती मागायला येत होती तेव्हा तिला सुद्धा कितीतरी कंटाळा आला असेल ना मागून मागून त्या गोष्टींचा. तिलाही लाज वाटली असेल ना की बाबा आपण किती वेळा आई वडिलांकडे मागायचं, किती वेळा ही मागणी करायची. पण प्रत्येक वेळी तिच्याकडनं मागितलं गेलेलं तुम्ही पूर्वत आलात. चांदीच्या गौराई मागितल्या, तो व्हिडिओ रिलीज झालाय, व्हायरल झालाय. काय तो थाट बडेजाव सगळा. म्हणजे मला एकच प्रश्न पडलाय की एवढं सगळं मागितलं, अरे पाहिजे तुला जे मूळ पाहिजे ते दिलं ना बाबा. ती म्हणजे माझी मुलगी, माझ्या काळजाचा तुकडा दिला तुला, जो मी तुला कधी देणारच नव्हतो. विरोध होता माझा, पण माझ्या मुलीच्या हट्टापायी माझं काळीजच म्हणतंय की मला तिकडे जायचंय. आता मी करू काय?
कारण की माझ्या काळजाचा तुकडा म्हणजे माझी मुलगी, आणि माझ्याच मुलीचं काळीज तुझ्या काळजाशी जोडलं गेलं होतं रे, म्हणून ती तुला दिली मी. आता जिच्याशी प्रेम करतोय तिचंच माझ्याशी लग्न होणाऱ्या बोलल्यानंतर, आपल्याशी लग्न होणाऱ्या बोलल्यानंतर किती आनंदी पाहिजे. पण तुम्हाला तो आनंद कुठेच दिसला नाही ना. ना त्या गाडीच्या शोरूम मध्ये दिसला, ना मोबाईलच्या शोरूम मध्ये दिसला. मग एवढं सगळं कळतंय, दिसतंय तुम्हाला, पुढे त्रास होऊ शकतो, तरी देखील तुम्ही देत राहिलात, ते मागत राहिले. या सगळ्या गोष्टींमुळे झालं असं, हा कनाक बळी गेला तो त्या बिचारीचा, त्याच्याशी काही घेणं नव्हतं. आणि या प्रकरणात ज्याने त्याने आपली संधी साधली, रुखवतासाठी 1.5 लाख घेतले, ही संधी साधली नाही तर काय. आणि तुम्ही मामी मामी म्हणता म्हणजे तुमच्या जवळची भाच्याचं लग्न बोलल्यानंतर उलट तुम्ही स्वतःहून पुढाकार होऊन काहीतरी स्वतः कमी पडतील तर 5-50 घातले पाहिजे होते. तुम्ही तर उलटच केलं. तुम्ही तर गंडवलत, आपला बिझनेस बघितला, त्यात सुंदर रुखवत तयार करून देतील म्हणजे काय. रुखवत पण सुंदर असायला पाहिजे का? अहो, रुखवत ओबडधोबड आहे का सुंदर आहे महत्वाचं नसतं. माहेरचा ठेवा आणि माहेरची आठवण माहेरच्यांकडून त्या नववधू सोबत तिची पाठवणी करताना पाठवली जाते, त्यात काय मोजायचं आणि त्यात काय बघायचंय. तो सुद्धा छान शौकीन व्हायला पाहिजे. म्हणून आधीच तुम्ही सुपेकर मामींची तयारी करून घेतलेली आहे की रुखवतचं कॉन्ट्रॅक्टच मिळवून देतो म्हणून. त्यानुसार त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मिळवून दिलं, पैसे तुमच्याकडनं घेतले. म्हणजे मला प्रश्न हाच पडलाय की अरे लग्न होतं का बिझनेस? हा बिझनेस नाही तर काय आहे? ज्याने त्याने आपलं फक्त पाहिलेलं आहे. यांना तुमच्याकडनं भरपूर काही मिळवायचं होतं, ते मिळवलं, आणखी बाकीचे त्यांचे फायदे करून घेतले. पुढे झालं काय? जे एवढं शाही थाटामाटात लग्न झालं, 2 वर्षांतर त्याचा परिणाम काय झाला? आज मुलगी हकनाक गेली. जिच्या लग्नाची चर्चा एवढी चालू आहे, तीच आज हयात नाही. म्हणून भविष्यात येणाऱ्या सगळ्या आईबापांना माझी विनंती आहे, ज्यांना मुली आहेत त्यांनी हे क्लिअर करायला पाहिजे. अरे मुलीचं लग्न करतोय, सौदेबाजी नाही करत आहे आपण. आपली मुलगी आपल्याला जड नाहीये. आपल्या मुलीची रवानगी नाही, ही पाठवणी आहे. आणि ती पाठवणी ज्याच्या घरात करतोय ती माणसं कशी आहेत याचा विचार 10 वेळा करायला हवा. नाहीतर असे लुबाडणारे गिफ्ट आणि भेटीच्या रूपातून पैसा काढणारे अनेक बसलेले आहेत. पण आपली मुलगी आपल्याला प्यारी आहे हे ती गेल्यानंतर कळू नये. नंतर हाती काहीही उरत नाही. शेवटी उरतो तो फक्त हिशोब, जो आज कसपटे कुटुंबीय लावत बसलेत. याला एवढं दिलं, त्याला तेवढं दिलं. अरे पण जिच्यासाठी दिलं ती कुठं आहे? ती तर गमावली. म्हणून भविष्यात असे मामा मामी जे एकीकडे भाच्याला खोट्या कागदपत्रांच्या आधारे शस्त्र परवाना मिळवून देतात, आणि अशी मामी जी आपल्याच भाच्याच्या लग्नात आपल्याच भाच्याच्या होणाऱ्या पत्नीच्या माहेरच्यांकडून रुखवत करण्यासाठी, रुखवत तयार करण्यासाठी 1.5 लाख रुपये घेते. याचाच अर्थ दिस इज नॉट अ मॅरेज, दिस इज अ बिझनेस. सो हा जो काही बिझनेस झाला या लग्नाचा, त्याची चर्चा कदाचित काही कालांतरानं संपेल. पण पुन्हा एकदा अशी चर्चा कुठल्या तरी वैष्णवी हगवण्याच्या रूपानं घडू नये आणि ती महाराष्ट्राच्या कानावर पडू नये, एवढीच इच्छा आहे. म्हणून या रुखवताचा विषय घेतला. मामा म्हटल्यावर मामी आलीच. वैष्णवीच्या लग्नाचा रुखवत सुपेकर मामींनी तयार केला. रुखवतासाठी मोजले 1.5 लाख. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.